पुढची बातमी आहे ती शरद पवारांच्या संदर्भातली। शरद पवार मवियाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे नेता म्हणून आता राज्यसभेमध्ये पोहोचतायत। पवारांना राज्यसभेमध्ये पाठवण्याच्यासाठी मवियामध्ये एकमत झाल्याचा दावा करण्यात येतोय। निवडणूक बिनविरोध झाल्याने पवारांचा विजय निश्चित आहे। खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले, की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्षच त्यांच्या नंतर राजकारणात आलो, पण 6 दशकं तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे. योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला. त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला, की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते।